सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आता पार्किंगमध्ये शूट करते बिकॉज आता आम्हाला उशीर झालं खूप. दीदीला पार्लरमध्ये जायचं आहे कारण का माझी दीदी उद्या चालली आहे दिल्लीला. तिचं 15 डेजचं ट्रेनिंग आहे आणि त्याच्यानंतरनं ती ॲब्रॉडला जाणार आहे त्या 15 डेजच्या ट्रेनिंगनंतरनं. सो आता तिला अजून फटाफट अजून तिची बॅग पण पॅक नाही आहे लिटरली आम्ही सांगते. तर ती बोलली चल भाग्यश्री पार्लरमध्ये जाऊन येऊ. आता बघू जातो आम्ही. सो तुम्ही हिला बघू शकता, माझी बहीण आहे. आता पार्लरला जातो आम्ही, बघतो आता फटाफट. सो आम्ही चालत पार्लरला चाललो आहे कारण का आमच्या इथे 5 मिनिटाच्या अंतरावरच ते पार्लर आहे. तिला पार्लर बट म्हणजे तिच्यासाठी सामान घ्यायचं आहे. सो येईलच ते आता थोड्या वेळात. सो बघूयात, भेटूयात. आणि दीदू चला आता भेटूयात. पाट थोडीशी शॉपिंग राहिली आता ती करू. बघू आता. सॉरी. आणि आमच्या इथे जरा तुम्ही बघू शकता इथे खूपच जरा काय माझा आवाज म्हणून ह्यांच्यामुळेच येत नाही मोस्ट ऑफ ऑल. चला बघू आता. आजीकडे पण जायचं. आजीकडनं दुसरी गाडी आम्हाला घ्यायची आहे ओला. आणि मग त्याच्यानंतरनं थोडं सामान तिचं काय राहिलेलं बाकीचं ते घ्यायचं आहे. चलो. आमची आजी आमची आजी अशी तिथं आम्हाला कुठं पण भेटते. आजीचं म्हणणं आहे आजी फिरून आली म्हणून चालत आहे. मराठीत नीट येऊ दे. मला मराठीत नीट येतात. आमची आजी खूप कॉमेडी. आमची आजी गाडीवर बसणार नाही, येईल चालत. आमचं घर असं लांब पण नाहीये, नाही तर तुम्हाला वाटेल आम्ही का घर आले. आणि ही आमची लुफी सारखी भांडत असते बाबा, सारखी भांडत असते. गाडीचं चार्जिंग बघे. वा भाई लाईटच गेलंय बघा. काय किती एक्साइटेड आहे. OMG 60 झालंय. आमच्या इथली लाईटच गेलेली. गाडीचं चार्जिंग 60% ओनली. चिलुफी आमच्या दीदीला एवढं हे करते ना, घालते आपले मग घालते आपले. चला आता दीदी माझी दुसरी गाडी आणणार आहे ती ओला. आणि मला ही गाडी दिली चालवायला. सो आता जस्ट आम्ही इथलं शॉपिंग करणार आहे. दीदीला खायचं पेपर काहीतरी. तो काय बघतो आता पण इसको भी कंटेंट मिल गया. सो आता आम्ही थोडीशी अशी वाली शॉपिंग करतो आहे. कोलगेट, शॅम्पू, साबण. आमच्या दीदीला जायचंय तर 15 दिवस 1 मंथ. 1 मंथ ऑलमोस्ट होऊन जाईल तसं पण. आणि एक सामान घ्यायला 10 तास लावते ही बोलली. काय मी बोलू आता हिला. अजून आम्हाला खूप सामान पण घ्यायचं तसं. टाइमपास करते. वेट मला फेस वॉश हवा. फेस वॉश आता त्या सेक्शनला असेल. बघू आता. हे बाई हिला जे घ्यायचं त्याला तासभर लावते. आम्ही मगच जर नाही इथं असं फिरत बसलं तरी ही पोरगी एक सामान घेते इथं थांबते. माझं उद्या पेपर आहे लिटरली गाईज. माझं उद्या पेपर आहे आणि मी इथे हिच्यासोबत फिरते. बोल कुरकुरे. हे भडंग घे भडंग भेटते तर खा. ठीक आहे. हो. आमची दीदू मी ते साईड लावून थांबले. माझी दीदी तिथं बिलिंग करते. आमच्या दीदीला मराठी काही येत नाही. OMG इंग्लिश. ते बोलतात
इंग्लिश म्हणून तुम्ही मराठी विसरणार. मला वाटलंच ना डीकीमध्ये बघितली बघा बोलले की दीदी उद्या माझा पेपर आहे, मी तर तुझ्यासोबत टाइमपास करते. तर दीदी बोलली पेपर होतच राहतात, तुझी दीदी चालली आहे म्हणली आता. आज फक्त टाइम आहे तर स्पेंड केली. चला आता म्हणजे असं खायचं वगैरे तर इथं काय भेटलं नाही आहे. फक्त कोलगेट, टूथपेस्ट, जरा शॅम्पू आणि थोडंफार खायचं घेतलं आहे, बिस्किट्स वगैरे. बाकीचं आता बघू, रात्री 12ला आय थिंक जाणार आहेत. दीदीच्या नशिबात आज कुरकुरेच नाही आहेत भाई. कुरकुरे बघितले लिटरली. आम्ही कुरकुरेसाठी या दुकानात आलो, त्या समोरकडे फिरलो, आम्हाला कुरकुरेच भेटत नाही. गांडू फायनली एवढं शोधून आम्हाला एका दुकानावर कुरकुरेच भेटलेले आहेत. आमचा स्टॉक आता ही घेते. इथं शपथ पडले असते इतका उशीर फिरून फिरून. चला मी अशीच गाडी चालू ठेवून आलेली. आमचा सगळं सामान काढ एकच दिवस आहे, हिच्याकडनं कामं करून घेतली पाहिजे. बरे रिच्युअल्स काय थोडंसं लाव बाबा, इथं घालून साखर पण द्यायच्या ना थोडीशी दे. बाद झालं नाही हा बाद झालं. हा हा काय पण ना दीदी आता फायनली चालली आहे आणि आम्ही आता वाजलेले आहेत 11:30 ऑलमोस्ट. आणि आता आम्ही त्याला सोडायला चाललोय. मी दादा पप्पा मम्मी तेवढी आमची घरात आहे, बाकी सगळे चालले आहेत आम्ही. एकदम थोडीशी गोड खाल्ले. आम्ही जातोय पप्पा मी दीदी. चला की ॲज युजल. एवढे नको, आजीने दिलेत. मी काय बोलत नाही, कॅमेरा बघतोय. कॅमेरा चला जातो आम्ही आता. जाऊ चलो फायनली. आता मला तर खरंच खूप वाईट वाटतं बिकॉज मी दीदीला एक पण दिवस असं सोडून कुठे जात नाही. आणि ती आता फक्त म्हणजे 1 मंथ चालली आहे, बट 1 का 20 days अशी चालली आहे ती. बट तरी पण माझ्यासाठी खूपच हे काय आता बघू, कारण का त्याच्यानंतर ना ती तिकडनं आल्यानंतर एक मोठा सरप्राईज आहे. ते मी तुम्हाला नंतर ना सांगणार, आता डायरेक्ट फोडणार नाही. सो गाईज आता माझी दीदी चालले दिल्लीला, बट अजून आम्ही आता स्टेशनवरच आहे. आणि आता किती वाजलेत बघू शकता तुम्ही, लिटरली 1-3 झाले तरी आम्ही इथंच आहे. हिची 12ची ट्रेन होती. दादा दीदी आणि तिकडं त्यांची गँग सगळे बसलेत. कंटाळा आला खूप कंटाळा आला मला, लिटरली एवढा कंटाळा आला ना. आणि तुम्हाला माहिती आहे का विषय काय झाला, 12:30ची ट्रेन होती, 1 वाजले तरी अजून ट्रेन नाही आली. आणि आता तुम्ही म्हणसाल की तू ट्रेननी का जात आहे, फ्लाईटनी का दिल्लीला जाणार नाही. सो गाईज इथं फ्लाईटची तिकीट भेटत नव्हती, ट्रेनची तिकीट मुश्किलीने भेटली आहे, तर म्हणून ट्रेनने जाणार आहेत, नाहीतर हे सगळे फ्लाईटने जाणार. सो आता आता येणार असते. फायनली जे आहे आणि इकडे दीदी हे सगळे चाललेले आहेत आणि आमची दीदी एकटीच आहे. आता दीदी 2 मिनिटं नंतर मला घ्यायचं आहे. हा वाजता झोप आलेच का लिटरली, काय सांगू तुम्हाला. मला पण मच्छीचा वाजता. बघू आता. दीदू 1 वाजता तिथं दाखवू शकते. बघा टायमिंग आहे, रिअल टाइम आहे हे. 1 येणार आहे का आता ट्रेन, खरं आहे का अजून काय माहिती. बघू आता काय होतं.
सो शी विल मिस मी और नॉट, आय डोंट नो, बट करेन मी हिला थोडी मिस असे आशीर्वाद आता ही थोड्या दिवसासाठी चालली आहे मानून, नाही तर या सगळ्यांमध्ये ही एकटी बोलतीये. कंटाळा आलाय, झोप येते. मी एवढं उशीर तर कधीच जागत पण नाही. कोण? मी लय जरा जास्त थंडी वाजते. आता फायनली 2 वाजलेत आणि तेव्हा म्हणजे ट्रेन. फायनली आताशी ट्रेन आली आणि आम्ही जाणार आहे. बाय रोहन कुठे आहे रोहन, बाय बाय.